मित्रांनो नमस्कार, जय श्रीराम. तुमचं परत एकदा स्वागत इंडिक विचारमध्ये. मी अजय सुदामे. तुम्ही बघत आहात निवर राजकारण. शरद पवार आणि संजय राऊतांचे एक अजब प्रकारचे प्रेम आहे. 14 फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी संजय राऊतांनी सगळ्यात पहिले जाहीर करून टाकले होते की महाविकास आघाडी करून शरद पवार राज्यसभेवर जाणार. साधारणपणे 3 आठवड्यांनी 4 मार्चला शरद पवारांचे राज्यसभेकरता नाव फायनलाईज झालेले आहे आणि ते आता निवडूनसुद्धा आलेले आहेत. म्हणजे ते निवडणूक झालीच नाही. शरद पवार वयाच्या 86व्या वर्षी परत एकदा खासदार होणार असा व्हॅलेंटाईन तुम्हाला जगात शोधूनसुद्धा सापडणार नाही. मधल्या काळात मला वाटतं आदित्य ठाकरेंना हा पक्ष म्हणजे उर्वरित बाळासाहेब ठाकरे शिवसेना आपल्या बापाचा आणि आपल्या बापाचाच आहे हे बहुधा आठवले असावे. त्यांनी प्रियांका चतुर्वेदी राज्यसभेवर जाणार हे घोषित करून टाकले. कमाल मात्र तेव्हा झाली जेव्हा काँग्रेसनेही उभाठा शिवसेनेला असे म्हणले की राष्ट्रहित लक्षात ठेवून ही राज्यसभेची जागा काँग्रेसला देण्यात यावी. म्हणजे मित्रांनो, हसावे की रडावे कळेना. राष्ट्रहित आणि काँग्रेस आणि जोडीला उभाठा. आता मला खरंच एक सांगा, एक राज्यसभेची सीट मिळून कोणती राष्ट्रहित साध्य होणार होतं? म्हणजे मित्रांनो, सत्ता लोलुपतेची कमाल मर्यादा आहे काँग्रेसमध्ये. पण तरी त्यांचा तो डाव शेवटी उलटवूनच लावला शरद पवार आणि संजय राऊत म्हणा, देवेंद्र फडणवीस म्हणा, काय असेल ते. पण तो काँग्रेसचा डाव काही सफल झाला नाही आणि मी वरती सांगितलं तसं शरद पवार परत एकदा राज्यसभेवर चालले आहेत. मला मित्रांनो, म्हणजे मी हे जे काँग्रेसचं हे जे रूप आहे सत्ता लोलुपतेचं, याच्यावरून मी असं म्हणतो की म्हणून मला नरेंद्र मोदींबद्दल प्रचंड कौतुक आणि आदर आहे. त्यांच्या राजकारणाचा सगळ्यात मोठा पॉझिटिव्ह साईड इफेक्ट कोणता असेल तर तो हा की काँग्रेसचा खरा चेहरा लोकांसमोर येतो. सतत काँग्रेस किती सत्ता लोलूप आहे आणि किती डेस्परेट आहे हा काँग्रेसचा खरा चेहरा लोकांसमोर येतो. काँग्रेसबरोबरच हे जे छोटे छोटे पक्ष आहेत, उबाठा, DMK, समाजवादी पार्टी वगैरे, हे ते छोटे छोटे फॅमिली रन प्रायव्हेट लिमिटेड पक्ष आहेत, हे सुद्धा किती हिंदू विरोधी होऊ शकतात. स्वतःचे स्वार्थ आडवा आला तर किती हिंदू विरोधी होऊ शकतात हे सुद्धा मोदींमुळे जनतेला वारंवार कळत असते. असो, तो आपला आजचा मुख्य मुद्दा नाही. आपला मुख्य मुद्द्याकडे वळू तर मित्रांनो, मला आजकाल संजय राऊतांचे खरोखर कौतुक वाटायला लागले आहे. पूर्वी राग यायचा, त्यांची बकवास ऐकवत नसे. पण आता आदित्य ठाकरे आणि 2019पासून उद्धव ठाकरे यांचे एकूण वर्तन, त्यांची विधानं, त्यांचा लोकांमध्ये वावर, त्यांची बॉडी लँग्वेज, त्यांची समज, हे सगळं पाहिल्यानंतर मला एक गोष्ट लक्षात आली की उद्धवजींना त्यांची गरज आहे. म्हणजे कोणाची? संजय राऊतांची गरज आहे. जी तुम्हाला मला बकवास वाटते ती उबाठासारख्या सत्ता सोडून काहीही विचारसरणी नसलेल्या पक्षाकरता अतिशय महत्त्वाचा रोल प्ले करते. पक्ष जिवंत आहे हे लोकांना कळण्याकरता अतिशय महत्त्वाचा रोल प्ले करते. आणि म्हणून मला आजकाल संजय राऊतांचे परत कौतुक वाटते. त्यांना अर्थातच राजकारणाची पकड आहे. म्हणून तर आदित्य बाळ प्रियांका चतुर्वेदी राज्यसभेवर जाणार असा हट्ट धरून बसला असतानासुद्धा ते ठाम होते की शरद पवारच राज्यसभेवर जाणार. लक्षात घ्या, ते त्यावेळी काँग्रेससुद्धा उबाठाच्या बरोबर मिळून शरद पवारांचा गेम रचायचे मनसुबे रचत होता. कारण उबाठाचे 20 आणि काँग्रेसचे 16 मिळून 36 होतात आणि एक राज्यसभेवर सीट पाठवायला महाराष्ट्रातून 36 किंवा 37 लोकांची गरज आहे. तर एखादा MLA कुठूनही डाव्यांचा बेव्यांचा किंवा कुठूनही एक MLA सहज मिळून 37 होऊ शकले असते. आणि म्हणजे पाहिजे असतं तर शरद पवारांऐवजी उबाठाचा किंवा काँग्रेसचा एक उमेदवार सहज राज्यसभेवर पाठवता आला असता. पण मित्रांनो, ही हिंमत उबाठा आणि काँग्रेसनी केली नाही. का? कारण 4 वर्ष जुने ऑपरेशन कमल शरद पवार सोडून दुसरा कोणी उमेदवार दिला असता तर भाजप उमेदवार उभा करेल आणि मग 2022च्या जून महिन्यात जे झाले होते त्याची पुनरावृत्ती होईल. जसं त्यावेळी राज्यसभेच्या आणि विधान परिषदांच्या निवडणुकांमध्ये क्रॉस वोटिंग झाले होते तसे परत झाले तर सगळ्यात जास्त अब्रू परत दुसऱ्यांदा
उबाठाचीच गेली असती, उद्धव ठाकरेंचीच अब्रू गेली असती, कारण त्यांच्याचकडे सगळ्यात जास्त आमदार आहेत 20 आणि तेच फुटण्याची शक्यता सगळ्यात जास्त होती आणि परत देवेंद्रजींचा जय जयकार झाला असता. 4 वर्ष मागे अर्थात अब्रू तर गेलीच होती, पण बरोबर सत्तासुद्धा गेली. आता सत्ता उरली नाही, पण उरलेल्या अब्रूचे मात्र परत झेंडवडे निघाले असते आणि म्हणून मग शेवटी नाईलाजाने शरद पवारांच्या नावावरती शिक्कामोर्तब झाले असावे. आणि म्हणून मला संजय राऊतांचे कौतुक वाटते. त्यांना माहीत आहे कौन कितने पानी में है. मी सुरुवातीला जे सांगितले होते परत रिपीट करतो. त्यांनी 14 फेब्रुवारीलाच 21 दिवस आधीच त्यांनी जाहीर करून टाकले होते की राज्यसभेवर शरद पवारच जाणार. त्याचं कारण मित्रांनो, त्यांचं शरद पवारावरती प्रेम नाही. म्हणजे विनोद जाऊ द्या, त्याचं कारण आहे त्यांना माहीत आहे आपल्या अंगात ताकद नसेल आणि लांबचे बघायचे असेल, लांबवर जायचे असेल तर दुसऱ्याच्या खांद्यावर बसणे आले, ते खांदे तसे मजबूत हवेत. असं बघा, संजय राऊत भाजपाच्या नेते मंडळींपुढे खुजे दिसतात. त्यांची जेवढी सगळी हुशारी होती ती देवेंद्रजींनी 2022मध्ये चकनाचूर केली. पण आदित्य आणि उद्धवजींच्या पेक्षा ते फार हुशार आहेत. ज्याला काय म्हणतात आपल्या गावठी मराठीमध्ये, ते लय हुशार आहेत. आणि ही गोष्ट उद्धव ठाकरेंना माहीत आहे. म्हणून तर संजय राऊत उघडपणे आदित्य ठाकरे प्रियंका चतुर्वेदींच्या विरुद्ध बोलत असतानासुद्धा मातोश्रीमधनं हू का चूसुद्धा आली नाही. आपल्या अंगात किती बळ आहे हे आत्मपरीक्षण करू न शकल्यामुळे मातोश्रीचे मालक आज अस्तित्वाकरता झगडता आहेत आणि त्यांचे उडाण टप्पू पोरग तोंड लपवत फिरत आहे. पण संजय राऊत एका दुर्धर रोगाने, त्यांना कॅन्सर झालेला आहे असे कळते, संजय राऊत एका दुर्धर रोगाने पछाडलेले असतानासुद्धा मस्त खिशात हात घालून फिरत असतात. कारण त्यांना माहीत आहे आपले दोन्ही मालक पप्पू आहेत, पण त्यांच्याकडे अमाप पैसा आहे आणि थोडेसे पॉलिटिकल कॅपिटल आहे. पक्ष भलेही गर्तेत जाहो, पण आपण मस्त राहणार. त्यामुळे राऊतांनी ठाकरेंचा कितीही अपमान केला तरी आदित्य तर जाऊच दे, पण उद्धव ठाकरेंची सुद्धा त्यांना एकही शब्द बोलायची हिंमत राही. त्यामुळे मला मस्त राम संजय राऊतांचे आजकाल खरंच कौतुक वाटते. आज इथेच थांबतो. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय श्रीराम.